नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला भाजणी पीठ थालीपीठ बनवायचं आहे। त्याच्यासाठी आपण 1 किलो ज्वारी घेतलेली आहे आणि मी प्रत्येक तुम्हाला कसं भाजायचं तिथून सुरुवात आहे। स्वच्छ आधी निवडून घेतलेले होते आणि ज्वारी अशी त्याच्यातले खडे वगैरे सगळे निवडून घेतलेले आहेत आणि ही बघा, जोपर्यंत त्याची लाही फुटत नाही तोपर्यंत आपल्याला ज्वारी 1 किलो ज्वारी घेतलेली आहे। सगळं प्रमाण तुम्हाला मी दाखवणार आहे। पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। आता ही ज्वारी अशी आपण थोडीशी लालसर झालेली आहे भाजून आणि जोपर्यंत तिची लाही फुटत नाही तोपर्यंत तिला आपल्याला भाजायचं आहे। हे बघा, ही अशी लाह्या फुटायला लागलेल्या आहेत। हे बघा, इथे दिसते आहे तुम्हाला, अशा लाह्या फुटायला लागलेल्या आहे म्हणजे आपली ज्वारी भाजून झालेली आहे। आपली बाजरी सुद्धा 1 किलो बाजरी घेतलेली आहे आणि बघा अशी छान लालसर भाजली गेलेली आहे आणि तिरी सुद्धा जोपर्यंत तिला लाही फुटत नाही बाजरीला तोपर्यंत ती भाजून घ्यायची आहे। तरी पण ही बघा, अशा पद्धतीने आपली ही बाजरी अशी मस्त लालसर भाजली गेलेली आहे। 1 किलो बाजरी घेतली आहे, त्याच्या आधी 1 किलो ज्वारी घेतली। आता आपल्याला 1 किलो तांदूळ घ्यायचे आहे। आता आपण तांदूळ 1 किलो तांदूळ अशा पद्धतीने बघा, अशा पद्धतीने आपण पूर्ण भाजून घेतलेले आहेत आणि पूर्ण पांढरा शुभ्र असा कलर होतोपर्यंत त्याचं भाजून घ्यायचे आहे। बघा, 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपल्याला 1 किलो गहू घ्यायचे आहे। तर आपण गहू सुद्धा लाल होतोपर्यंत असे भाजून घेणार आहोत। बघा, गहू अजून भाजलेले नाही आहेत, पूर्ण भाजलेले आहेत। तुम्हाला दाखव, किलो पावशर डाळ घेतलेली आहे। आपण डाळ पण छान अशी भाजून घेणार आहोत लाल रंगापर्यंत। आणि इथे पावशर हरभरे घेतलेले आहेत। तर निम्मी डाळ घेतली आणि निम्मे हरभरे घेतलेले आहेत। तर तुम्हाला जर पूर्णच डाळ टाकायची असेल तर तुम्ही अर्धा किलो पूर्ण डाळ टाकू शकतात। असं टाकणार आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही नुसते हरभरे सुद्धा टाकू शकतात आणि नुसती डाळ सुद्धा टाकू शकतात। तर आपण इथे ही छान अशी गुलाबी रंगावस्तूपर्यंत भाजून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण डाळ भाजून घेतलेली आहे। आता याच्यानंतर आपण हरभरे अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत। हे बघा, हरभरे सुद्धा मस्त भाजले गेलेले आहेत। आता आपण इथे मूग घेतलेले आहे, मुगाची डाळ घेतलेली आहे। पाव किलो ही मुगाची डाळ आणि इथे मूग घेतलेले आहे। तर दोघं आपल्याला भाजून घ्यायचे आहे। मूग पण भाजून घ्यायचे लाल होतोपर्यंत आणि मुगाची डाळ पण आपण भाजून घ्यायची आहे। तर आपण हरभऱ्याचं जेवढं घेतलं होतं अर्धा किलो प्रमाण, तेवढीच ही मुगाची पावशर मुगाची डाळ आणि पावशर मूग असं घेतलेलं आहे। तुम्हाला जर नुसती मुगाची डाळ टाकायची असेल तर ती सुद्धा तुम्ही याच्यात टाकू शकतात, कारण मी हे दोघं मिक्स करून टाकते। पण तुम्हाला नुसतं एकच आयटम टाकायचा असेल, फक्त मूग टाकायचं असतील तर मूग टाका, नाही तर डाळ टाकायची असेल तर डाळ टाका। तर आपली मुगाची डाळ छान अशी भाजून झालेली आहे आणि आता आपण मूग भाजणार आहोत। आपण आता इथे पाव किलो उडदाची डाळ टाकलेली आहे। उडदाची डाळ थोडी कमीच घेतली कारण ती चिकट असते। त्याच्यानंतर आपण इथे थोडीशी पावशर मसूर डाळ पण घेतलेली आहे आणि ती सुद्धा अशी छान भाजून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपल्याला धने आणि आता ह्या वेळेस आपण ओवा टाकणार आहोत। तर जिऱ्याच्या ऐवजी आपण ह्या वेळेस ओवा टाकणार आहोत। तर धने आणि ओवा राहिलेले आहेत आपल्या, त्या भाजून घेऊ। तर ही डाळ अशी छान भाजून घेत आहोत आपण। इथे धने, ओवा आणि बडीशोप हे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि हे बघा, हे भाजून असं गार होत आहे। आणि मग आता आपण घरघंटी किंवा गिरणीवरून हे सगळं असं दळून आणणार आहोत। हे असं आपलं तयार आहे। अशा प्रकारे आपण इथे गिरणीतून दळून आणलेलं आहे। दळून आणल्यानंतर आपल्याला हे पार्सल द्यायचे होते आणि बऱ्याच जणांची मागणी होती, तर आपण हे पॅकिंग करून ठेवलेले होते। अशा पद्धतीने 12 पुडे तयार झालेले आहेत आपले। आणि तुम्हाला जर असं भाजणी थालीपीठ असं पाहिजे असेल तर नाशिकमध्ये मी घरपोच सेवा असते। तर माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंटमध्ये कळवा।